2 डिसेंबरला राहुरी नगरपालिकेची निवडणुकीसाठी मतदान होतंय। त्या दृष्टीने आता जे दोन्ही पक्षाकडून आहे ते प्रचाराने वेग घेतलाय। आपल्या समवेत विकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, की काय सांगाल की आता प्रचाराला सुरुवात झाली, आपण मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत, एकंदरीत मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना काय अनुभव येते? आज या प्रभाग क्रमांक 5 मधला प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होतोय। इथले आमचे उमेदवार गजानन सातबाई आणि सौ रेणुकाताई काशीद यांचा आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोरेसर यांचा प्रचार नारळ आता इथं फुटून फेरीला सुरुवात होतीये। मला इथं मी फिरताना लोकांच्या ज्या चर्चेतून दोन्ही आमच्या उमेदवारांची नावं ही प्रत्येकाच्या तोंडीत नावं आहेत। गजानन सातबाईंनी मागच्या पंचवार्षिक मध्ये इथं केलेलं काम असेल, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या मदतीसाठी कायम ते धावून आलेले आहेत। आणि त्याचबरोबर तात्या काशीद हे नाव देखील इथं लोकांना खात्री आहे की उद्या आमच्या कुठल्या अडीअडचणींना तात्या हे हजर असतील। आणि म्हणून दोनही उमेदवार आमचे या प्रभागातले हे लोकांमधले माणसं आहेत आणि लोकांच्या हाकेला ओ देणारे उमेदवार आहेत। आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारांबद्दल तरी सांगायला नको, त्यांचं देखील मोठं शैक्षणिक काम आहे, कित्येक लोकांचं आयुष्य घडवण्याचं काम हे मोरे सरांनी केलंय। त्यामुळे या प्रभागामध्ये आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगलं निश्चितपणे इथं लीड घेऊ अशी आम्हाला खात्री आहे। नगरपालिकेवर गेल्या अनेक दिवसापासून आपली सत्ता आहेत, अनेक कामं झाली असतील, परंतु आता एकंदरीत सध्या रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, कसं बघता? आमची सत्ता ज्यावेळी नगरपालिकेमध्ये होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली, पण गेल्या 3 वर्षापासून इथं प्रशासक आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं वरती राज्यात सरकार आहे, त्यांचाच शासनाचा माणूस इथं आज नगरपालिकेचं काम बघतोय। गेल्या 3 वर्षामध्ये इथं ज्याचं राज्यात सरकार त्याची सत्ता इथं आहे आणि जेव्हा आमच्याकडे होतं सत्ता त्यावेळेस भरपूर विकासाची कामं केलेली आहेत। पण मात्र या प्रशासक राजवटीमध्ये विशेषतः म्हणजे भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मागच्या वर्षभरामध्ये काही निधी या शहराला उपलब्ध झालेला नाही। मी तर कुठल्या पदावर देखील नाही वर्षभरापासून। आणि रस्त्याला ज्या भूमिगत गटर योजनेमुळे रस्ते खादले गेले ती प्रशासकाची जबाबदारी होती किंवा राज्य सरकारची जबाबदारी होती किंवा सत्ताधारी पक्षातल्या लोकांची जबाबदारी होती की भूमिगत गटर योजनेचं काम झाल्यानंतर तातडीनं रस्त्याकरता पैसे उपलब्ध करून देणं ही त्यांची जबाबदारी होती। पण ठीक आहे, उद्या आम्ही सत्तेवरती आल्यानंतर पहिलं काम कुठलं घेऊ? या बिघडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती हे पहिलं काम आम्ही हातामध्ये त्या ठिकाणी घेऊ। प्रचाराचा कुठला मुद्दा असणार आहे? आम्ही जी काही कामं केली जेव्हा आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस जी आम्ही कामं केली, विशेषतः खूप मोठी विकासाची शहर सुशोभीकरण असेल, आता मी सारखे परत मुद्दे घेत नाही, पण भरपूर कामं केली। आणि मात्र या 2-3 वर्षात जेव्हापासून प्रशासक राजवट म्हणजे राज्य सरकारची राजवट या नगरपालिकेवर चालू आहे, ते म्हणावा असा निधी उपलब्ध झाला नाही। रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली। भूमिगत गटर योजनेच्या ठेकेदारांनी काम करताना त्यांचं काम होतं की लगेच परत रस्ते त्या ठिकाणी दुरुस्त करणे। आम्ही आमच्या काळामध्ये आम्ही घंटागाड्या देखील व्यवस्थित टायमिंग नुसार सगळं हे केलं होतं, पण आता मात्र प्रशासकाच्या राजवटीत गाड्या नादुरुस्त असणे अशा काही गोष्टी होतात। तर खात्रीशीर सांगतो की आमची बॉडी त्या ठिकाणी आलं, ह्या बारीक बारीक गोष्टीमध्ये पुन्हा लक्ष देऊन पुन्हा जे आमच्या काळामध्ये चांगलं काम चालू होतं तसंच काम त्या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। प्रचारामध्ये विरोधकाकडून एक शासकीय योजनेचं जे आहे ते मतदारांशी प्रबोधन दाखवलं जात आहे, त्याच्याबद्दल काही शासकीय ज्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असते, शासनाच्या काही योजना असतील, त्या योजनेबाबत प्रचार केला जातोय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, कसं बघता याकडे? त्याचा ह्याचा काय संबंध नाही ना, नगरपालिकेचा आणि त्या शासकीय योजनेचा काय संबंध आहे? इथं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणी आलं का, लाईट लागली का, गटर साफ झाल्या का, काय अडचण आहे की नगरसेवक तिथं हजर आहे का, हे मुद्दे आहेत ना। आमचे सगळे नगरसेवकाचे उमेदवार हे अत्यंत लोकांच्या सेवेला तत्पर उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे आता समोरच्यांकडे काही मुद्दे नसल्यामुळे दिशाभूल करायचं काम चालू आहे। मतदारांना काय हवं? नाही, मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो की मागचा सगळा इतिहास बघता एक अत्यंत काटेकोरपणे नगरपालिकेमध्ये आमच्याकडून त्या ठिकाणी काम केलं जाईल। ह्या ज्या 2-3 वर्षात प्रशासक राजवटीमुळं ज्या अडचणी लोकांना आल्या, एकदा पुन्हा लोकांची निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं बसल्यानंतर एक अत्यंत चांगलं काम होईल। आणि सरांच्या नेतृत्वाखाली, मोरे सरांच्या नेतृत्वाखाली सर्व बॉडी ही अत्यंत चांगलं काम करेल। शहरातले रस्ते दुरुस्त होतील, पाणी पुरवठा आहेच, पण सध्या रोज पाणी पुरवठा होतो, पण त्याच्यातही कुठं काय अडीअडचणी असतील तर लोकांनी निवडून दिलेली माणसं असतील तर त्याच्यामध्ये देखील प्रश्न सुटतात। अशा ज्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी असतील ते आमची लोक, कारण उमेदवार आमचे सगळे हे लोकांमधले उमेदवार आहेत, लोकांच्या हाकेला ओ देणारे उमेदवार आहेत आणि म्हणून चांगलं काम त्यांच्याकडनं होईल।
धन्यवाद. प्रशासकीय राजवटीमध्ये आलेल्या अडीअडचणी आपलं त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाल्यानंतर सर्वच कामे आपण त्या ठिकाणी मार्गी लावू असं प्राधान्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन राजेंद्र हरावसह गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी.